कशात भावनो स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण कुठे हार्डी या गावात आहे. आज वस्ती होती, सकाळ झाली आहे आणि तिथे सगळे साहेबंधू सगळे आता निघायला रेडी झाले. आणि आपले पप्प्या अरे एका व्हिडिओलाच किती 5 मिनिटं झाली केदार ते एक व्हिडिओसाठी आजच्या एवढ्यासाठी त्यांनी दाखवलं 50 झाले 11:55 झाले पण नंतरला दादा. चला आता नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास सुरू. इथे काका सगळे ते डिस्कशन करतात आहे. ग्रुप 1 ग्रुप 3 ग्रुप 2चा काल ते ग्रुप बनवलेले वरून दादाने. रमेश काका गेली माझी हलून इधर हाय जेडी भाव दुसरा का ओ दुसरा का बंद्या. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या. तर भावांनो आता आपण छासात आहे. पूर्ण अंधेर आहे, पूर्ण अंधेर आहे. थांबा तुम्हाला हे दाखवतो. पूर्ण अंधेर आहे. मध्येच फक्त ते गाड्या आहेत आता त्यांचा फक्त उजट आहे, बाकी त्याच्यात कायच नाही. हा तुम्हाला पुढे दाखवतो. पूर्ण अंधेर आहे, पूर्ण अंधेर आहे इथे. आपला सोहम तर भावांनो सायमाई सकाळ फायनली झालेली आहे. तिथं आपला सूर्य पण उगवला आहे. नाही कडाकून हे ऊन आता स्टॉपचा व्हायला लागला आहे. समजतो घेऊन किती लागणार आणि किती नाही. आणि आज आपण चढणार आहे ते कसाऱ्याला, कसारा घाटावर. बघा भाव इथे इतका धावत चालला आहे. सकाळ इकडे पण जॉगिंग करतात, भावांनो. माझ्या पैजण द्याल का, रंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. पैजण घालून माझ्या माईला मोरावानी मी नाचती. तबल्याची साथ तुम्ही मला हो द्याल का, तबल्याची साथ तुम्ही मला हो द्याल का. अंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. तर भावांना पण आता इथे कसारा घाट चढायचा आधी आपल्याला विहीर भेटले आणि इथे बघू शकता पाणी असं वाहतोय. तर भावांनो आता आपण घाटात पोचले. तर होऊ शकता इथे मस्त आहे आणि चालायला पण मजा येत आहे. बघू शकता गावाची येड मागली आहे. पिछले हो जाएगा सिर्फ 500 मीटर बघी फक्त रपटावताच आहे. तर भावांनो मगाशी आम्ही 3च राहिलेले पुढे आणि आता एक दादा भेटला आपला. अजून पब्लिक पासून नाही येत आहे. डायरेक्ट वॉइसवर युट्यूबवर टाकतो. हां तर भावांनो नाश्त्याला बघा पाव आहे आणि खिमा आहे.
हा बघा भाई पहिलाच नाश्ता करून मोकले भाई, आम्हाला काय थांबत पण नाही ना. आम्ही लास्ट झेंड्यावर नव्हतो, आम्ही पार्टीसोबत आले पुढे. लास्ट झेंडेवाले आता येऊन जेवतात, नाश्ता करतात. आम्ही ठीक आहे बाय, पण लास्ट बावटेवाले बाई, पण लास्ट बावटा आहे बाई, तू पण लास्ट बावटावालाच होता. लास्ट माझा नाश्ता झालाय, मी पहिला पार्टीसोबत आलो. जय ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई अनंत कोटी ब्रह्मांड नायक जय. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की मी शिर्डी गावाची वाट माग राहिला कसारा घाट माझ्या साईंचा भारी जय. घाट जय साई बाबा की जय. राहिला कसारा घाट माझ्या ओम साईराम. साईंचा भारी आता आपण घाट आणि लतेशकडे आहे भाई, लतेशाकडे. जय साई जय साई ओम साई. भावांनो आता आपण पहिला बावटा आणि पालखीच्या मधीत राहणार आहे आता, कारण पहिला लय आपण पाठी राहत होते, पण आता चालायचं आहे दाबून. गावाची वाट माझ्या राहिला कसारा घाट माझ्या साईंचा भारी कसारा घाट माझ्या साईंचा भारी बाबा की जय. जय जय साई ओम साई ओम साई. साईवाले कसारा घाट साफ भाई साहेब साफ साफ. साफ दिसलेला एक त्याला गाडीने जाऊ द्या म्हणजे चपला साई विना मल करणे न गोड लागे न मुखाला घास तिकडे पाहतो साई साई तुझा माझ्या आसपास उठली र आज उठली र उठली र आज उठली र सुखाची मनात लाट र माग राहिला कसारा घाट र माझ्या तर भावांनो साई माहीत पार आपल्याला भेटलाय ते चिरा सोडा दिला फट्टे उन्हा फट्टे फट्टे. महाराजा तर ना आता तापलाय मी ताकमधून, गरम पाणी मला तापलं. हा वाटतं थोडा थोडा वारा लागतो. ओम साईराम मावा कुट्टीवाला इगतपुरीच्या कासाऱ्याच्या वनाच्या वाटावर त्या वनाच्या घाटावर आई तुझी पालखी र बाबा तुझी पालखी र आली या घाटावर पालखी पाहून रे आनंद झालाय फार. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, दोन बारी खाय नाही तर बारी खाय. मावा कुल्फी खाई पायी शिर्डीला जाई, मावा कुल्फी खाई
पायी चालाया लागतंय फार. ओम साईनाथ. ओम साईराम भावा. तर भावांनो आपण आता फायनली पोचलेत ते घाटन देवीला आणि ना हालत खराब झाली आहे बाई चालता चालताना आकाशदाची जबरदस्ती. तुम्हाला हिरो नको जबरदस्ती दादाला आणलाय दादाची बघी नतेशला पण आवाज दे. हो नतेश दा साईराम. भावांना आता मस्त फ्रेश होऊन अंघोळ बिंगोळ बी कळवलाय. चिकट अंग झाला आणि आता केसांना भाई तेल नाही लावलं इतक्या दिवसापासून. तर भावांनो इथे पालखी आलेली आहे फायनली. मी आता बसलाय ते सगळे जेवायला. बगी मास्टर साईराम तुम्ही काय काय घेतलंय? डालभात इथे सगळी सामग्री घेतली आहे फक्त खिमेला सोडून. तर भावांना आपण आता जेवण निघालो की आता पुढच्या प्रवासाला. मस्तपैकी जेवले आराम केला. 3 वाजले ते 3. आपण काय खाटण देऊ आता जाऊ आता आपला चाय नाश्ता. माझ्या साईंचा भारी घाटर मग राहिला कसा रगाटर माझ्या साईचा लय भारी घाटर. सद्गुरू आता आपण जस्टच आत्ताच म्हणजे अर्धा पाऊण तास झाला असेल आपण हॉल्ट सोडला दुपारचा. हॉल्ट सोडला तर अर्धा पाऊण तासाने आप्पा पाणी घेऊन आलाय इतक्या लगेच. कॅमेरा बंद झाला तुझा. ऍड कर तू ऍड कर तिचा कॉल नको तू ऍड कर. सायराम आप्पा. साईराम. 2 पाण्याचा बाटली घेतल्या होता तसा चालतं कार्यक नागरीच्या स्पॉटवरती. तर सायराम भावांनो आपण आता निघाले ते चाय नाश्त्याच्या स्पॉटवरून रात्रीच्या स्पॉटवर. फक्त 4 किलोमीटरच आहे. कोटी गावातच आहे स्पॉट. पुढे आणि पाठी पण आली पब्लिक. भावांनो आपल्याला फायनली पालखी भेटली आहे. सकाळपासून मी पालखीची वाट बघत होता. मला पालखी घ्यायची आता घेणार मग होता थोडा संध्याकाळी घेतो डायरेक्ट रात्रीच्या स्पॉटपर्यंत. आरामात सायराम वेद पुराण